थोडी तरी लाज शिल्लक असेल तर काँग्रेसनं देशाची माफी मागावी अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली। काल काँग्रेस भवनात वंदे मातरम गायनावेळी सोनिया गांधी यांनी व्यत्यय आणला। त्यांनी देशाची हात जोडून माफी मागावी अशी टीका अमित शहांनी केली। सोनिया जी, 140 करोड़ की जनता आपको देख रही है। आपके द्वारा किया गया ये पाप इस देश की जनता कभी माफ नहीं करेगी, कभी माफ नहीं करेगी। कोई स्वप्न में भी कैसे सोच सकता है कि वंदे मातरम उसका गान अधूरा छोड़ दिया जाए? कांग्रेसियों को शर्म आनी चाहिए, और जरा भी शर्म बची है तो दो हाथ जोड़कर बंकिम बाबू की अमर आत्मा से और देश की जनता से माफी मांगनी चाहिए। जनसंघ असेल, हिंदू महासभा असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, यांनी कधी वंदे मातरम म्हटलं नाही, तिरंगा खांद्यावर घेतला नाही। आणि आता जर ते आम्हाला शहाणपणा शिकवत असतील तर कुठेतरी श्यामाप्रसाद मुखर्जी हे मुस्लिम लीगच्या सोबत, जिन्नांच्या सोबत हे आघाडीमध्ये मंत्रिमंडळात कसे होते त्याचं उत्तर त्यांनी द्यावं। इंग्रजांच्या सोबत स्वातंत्र्याला विरोध का करत होते ते त्यांनी सांगावं। व वंदे मातरम म्हणत असताना संघाचा आणि भारतीय जनता पक्षाचा कोण फासावर गेलाय सांगावं। यांनी काँग्रेसची निदर्शनं वंदे मातरम करावं हे हास्यास्पद आहे। त्यांचा आणि देशाचा, स्वातंत्र्याचा आणि वंदे मातरमचा काही संबंध नाही। तेव्हा अमित शहांनी ही टीका केल्यानंतर त्याला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी प्रत्युत्तर दिले। यासोबतच महाविकास आघाडीचे नेते देखील भाजपला या टीकेखातर काय प्रत्युत्तर दिले ते आपण पाहूया। उनके वक्त हम सोनिया जी ने बहुत देर से, उनकी एज कितनी है हमारे अध्यक्ष की, खरगे साहब की, वो थोड़ा हिल रहे थे, तभी उनके लिए कुर्सी मंगाया। क्या आदमी को गिरने दे? वो एज आज उनकी है, उनका वेट, वो इतने देर से खड़े थे, तो उसको लेकर उन्होंने वहाँ पे इशारा किया था। तो इसको लेकर ये लोग क्या है, इसमें इनको इनका ही खेलना है ना। वंदे मातरम क्या इनका संबंध है क्या? आज़ादी तो ये वंदे मातरम बोलते थे क्या? वंदे मातरमची 6 कडवी आहेत। किती? 6। प्रधानमंत्र्यांनी टेलिप्रॉम्प्टर शिवाय ती 6 कडवी म्हणून दाखवावी। मी तर म्हणेन 2 कडवी म्हणून दाखवावी प्रधानमंत्र्यांनी। देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा 6 कडवी समोर उभं राहून म्हणून दाखवावी। आतापर्यंतची प्रथा 1938 साली काँग्रेसनं वंदे मातरम राष्ट्रगान म्हणून स्वीकारलं। काँग्रेसने स्वीकारलं, बीजेपीने नाही स्वीकारलं। राजकारण काही प्रमाणात भाजपला करण्याची ती सवय आणि त्यांची ती वृत्ती आहे, आणि ते प्रत्येक विषयामध्ये तिथं राजकारण करतील। मला एवढंच त्यांना सांगायचं आहे की ज्याच्यामुळे तुम्ही निवडून आला, की धर्म या नावावर तुम्ही निवडून आला आणि अयोध्यामध्ये 1500 कोटीचा भ्रष्टाचार झालाय, त्याच्याबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही। आणि मग युवांबद्दल, नाहीतर काँग्रेसबद्दल, नाहीतर विरोधकांबद्दल तुम्ही नक्षलवाद बोलून त्या ठिकाणी तिथं संबोधित करता। मग अयोध्या, पवित्र अयोध्यामध्ये जो 1500 कोटीचा गरिबाचा पैसा जो तुमच्या संघटनेच्या काही लोकांनी खाल्लाय, तर त्याला पण आपण नक्षलवादच बोलू शकतो ना। सोनिया गांधींच्या या व्हायरल व्हिडिओवरून राज्यातील भाजप नेत्यांनीही काँग्रेससह ठाकरेंच्या शिवसेनेवर कसा निशाणा साधला तेही आपण पाहूया। काल वंदे मातरम गीत चालू असताना ज्या पद्धतीने तुम्ही खरगेजींशी त्या ठिकाणी बोलत होता, हा आपल्या राष्ट्रीय गीताचा अपमान आहे, आपल्या देशाचा अपमान आहे। आणि म्हणून मला असं सुचलं की हे पुस्तक आपल्याला पाठवावं, आपल्यापर्यंत जावं, यासाठी हे मी पुस्तक पाठवते। कारण फक्त गांधी नाव आपल्यामध्ये असल्याने त्या ठिकाणी देशभक्ती येत नाही, ती रगारगात असली पाहिजे, रगरगात असली पाहिजे। काल सोनिया गांधी यांनी संपूर्ण वंदे मातरमला विरोध केला। त्याच्यानंतर त्याचं समर्थन करण्यासाठी जनाब संजय राऊत पुढे आले। संजय राऊत फक्त दाढ्यांची मतं मिळवायची, अल्पसंख्याकाची मतं मिळवायची म्हणून तुमचा वंदे मातरमला विरोध आहे। संजय राऊत, तुम्ही वंदे मातरमचा अपमान केला, तुम्ही वंदे मातरमचा विरोध केला, तर तुम्हाला या देशातील जनता पुन्हा एकदा धडा शिकवेल, हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावं। आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे।
पेपर फुटीच्या संदर्भात संसदेमध्ये कशा पद्धतीनं घमासान झालेलं होतं हे आपण सगळ्यांनीच पाहिलं आणि या सगळ्यामध्ये लोकसभेत बोलत असताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या चर्चेदरम्यान आपल्या भाषणादरम्यान काही असंसदीय शब्द वापरले आणि हाच मुद्दा अधोरेखित करत भाजपनं तक्रार केली आणि यावरून आता लोकसभा सचिवालयानं राहुल गांधी यांना नोटीस बजावली। भाजपचे खासदार अनुराग ठाकूर आणि संजय जयस्वाल यांनी राहुल गांधींविरोधात लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली। यानुसार राहुल गांधींना 28 ऑगस्टपर्यंत आपलं उत्तर सादर करायला सांगण्यात 29 जुलैला विधेयकावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी इडियट आणि अंधभक्त यांसारखे शब्द वापरले होते। त्यानंतर अध्यक्ष ओम बिर्लांनी हे शब्द सभागृहाच्या कामकाजातून वगळले। स्टूडेंट है और फिर ये भी है, तो मैंने उससे पूछा एक बात बताओ, ये तीसरी कैटेगरी कहां जाती है? ये तीसरी कैटेगरी कहां जाती है? उसने कहा कौन सी तीसरी कैटेगरी? मैंने कहा अंधभक्त। इसको कहां डाला जाए? शी सेज टू मी अंधभक्त इज अ पर्सन who is absolutely convinced that another is God. So these are the three categories: student and andhbhakt who follows the. तेव्हा याच सगळ्या मुद्द्यावरून आता विरोधक जे आहेत ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। राहुल गांधी काहीही चुकीचं बोललं नसल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। यासोबतच खासदार संजय राऊत आणि रोहित पवार यांनी देखील या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे, तीही पाहूया। जर इडियट हा जर अनपार्लिमेंटरी शब्द असेल तर मग सेन्सॉर बोर्डानं त्या इडियटवर बंदी घातली पाहिजे। आता जे मूर्ख आहेत त्यांच्या हृदयात ते लागतं। राहुल गांधींना जर नोटीस आली असेल अंधभक्त आणि मूर्ख म्हटल्याबद्दल, इडियट म्हटल्याबद्दल, हा सरकारचा मूर्खपणा आहे। देशाचा गृहमंत्री जेव्हा पळून जातो तेव्हा त्याला काय म्हणायचं? त्याला काय शौर्य चक्र द्यायचं का परमवीर चक्र द्यायचं? राहुल गांधी बरोबर बोलले आहेत, आम्ही तेच म्हणतोय। बरोबर आहे, अंधभक्त आहे तसं मी वापरतो, मला नोटीस द्या म्हणा। त्याला काय आहे, अंधभक्त आहे जे चुकीच्या आणि अंधविश्वास ठेवून, आंधळेपणाने विश्वास ठेवून बोलतात त्याला अंधभक्तच म्हटलं जातं। त्यामुळे राहुलजी बोललेत ते काही खोटं बोललेत किंवा चुकीचं बोललेत असं नाही। त्याचं ते आम्ही त्या तशा नोटिसा आल्या काय 56 तरी ते राहुलजी घाबरणारे नाही। युवांना काल लाल किल्ल्यावरनं मोदी साहेबांनी काय बोलले संबोधित केलेलं आहे की इंटेलेक्च्युअल नक्षलवादी। मग असं जर बोललं असेल तर मग तिथं नोटिसेस कदाचित मग प्रधानमंत्री साहेबांना सुद्धा जाऊ शकतील। चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत, त्यांनी पत्रकारांना, युवांना, आरटीआय ऍक्टिव्हिस्टला किडे मकोडे तिथं बोललं तर मग तिथे त्यांना नोटीस गेलेली नाही। आणि मग तिथं जर राहुल गांधी जे लीडर ऑफ ऑपोजिशन आहेत ते तिथं बोलत असतील आणि त्यांना नोटीस देत असतील तर मला असं वाटतं की जी पॉवर आहे बीजेपीकडं ती पूर्णपणे ते वापरून विरोधकांचा आवाज दाबण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे।